अहिल्यानगर बटालियनचा ध्वज जवानांचं प्रेरणास्थान असतो आणि त्या बळावरच भारतीय लष्कराचा बहादूर जवान देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावण्यास तयार असतो, असे गौरवोद्गार लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक यांनी आज अहिल्यानगर येथे केलं. 4 बटालियनला ध्वज प्रदान त्यांच्या हस्ते करण्यात आले. या बटालियनमधील जवानांचा शानदार परेड सोहळा या निमित्ताने रंगला. अहिल्यानगरच्या यांत्रिकी पायदळ मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर अर्थात MIRC संस्थेच्या अखौरा ड्रिल मैदानावर आज 26 मेकॅनाइज्ड इन्फंट्री, 20 गार्ड्स, 22 गार्ड्स व 27 मेकॅनाइज्ड इन्फंट्री या 4 बटालियनला ध्वज प्रदान लष्कर प्रमुख द्विवेदी यांच्या हस्ते झाला. यावेळी मेजर जनरल देवेंद्र कुमार, पंकज मल्होत्रा, पद्मसिंह शेखावत आणि धीरज सिंग तसेच अहिल्यानगरच्या MIRCचे कमांडंट ब्रिगेडियर रसूल डिसोजा आणि अन्य वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीनं 4ही बटालियनला प्रेसिडेंट्स कलर अर्थात निशान ध्वज प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना द्विवेदी म्हणाले, बटालियनचा ध्वज जवानांना कर्तव्यनिष्ठा आणि कर्तव्य समर्पणाची शिकवण देतो. यांत्रिकी पायदळाच्या प्रत्येक बटालियननं शौर्याची परंपरा कायम राखली आहे. अनेक कीर्तिमान व वीरता पुरस्कार मिळवणाऱ्या यांत्रिकी पायदळाचा भारतीय सेना दलाला गर्व आहे. वाळवंट आणि बर्फाच्छादित प्रदेशात तसेच शांती सेनेतही या जवानांनी शौर्य गाजवलंय. त्यामुळे त्यागाची परिसीमा गाठणाऱ्या या जवानांच्या 4 बटालियनला त्यांचे स्वतंत्र निशान अर्थात ध्वज प्रदान करताना मला अतीव आनंद होत आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. भारतीय लष्करात अत्याधुनिक व व्यावसायिक हत्यारे आता येत आहेत. भारतीय लष्कर नवीन उपकरणातून व आधुनिक युद्ध सामुग्रीतून अद्ययावत होत आहे. युद्धाच्या गतिशीलतेच्या अनुषंगानं यांत्रिक पायदळातील प्रगत यंत्रणा जसे की फ्युचरिस्टिक इन्फंट्री कॉम्बॅक्ट व्हेइकल्स, नाग मिसाईल सिस्टीम, कॅनिस्टर लॉन्च अँटी आर्मर सिस्टीम, मिनी रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट्स आणि इंटिग्रेटेड पाळत ठेवणे आणि लक्ष्य प्रणालीसारख्या प्रगत प्रणालींसह आधुनिकीकरण होत आहे. भविष्यातील संघर्षांमध्ये हे आधुनिकीकरणाचे प्रयत्न आत्मनिर्भरतेच्या पायावर प्रगती करत आहेत, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. यावेळी 26 मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचा ध्वज कॅप्टन अंकित सिंग, 20 गार्ड्सचा ध्वज मेजर तन्वीर चीमा, 22 गार्ड्सचा ध्वज कॅप्टन सुशांत सिंग व 27 मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचा ध्वज कॅप्टन सौरव जाठोडिया यांनी स्वीकारला. तत्पूर्वी 4ही ध्वज समारंभपूर्वक मैदानात आणण्यात आले व बँड पथकातील ढोल शेजारी शेजारी ठेवून त्यावर ते ठेवण्यात आले. त्यानंतर हिंदू, मुस्लिम, शीख आणि इसाई धर्मगुरूंनी या निशाणांजवळ आपापल्या धर्मांचं मंत्रोच्चारण करून त्यांना आशीर्वाद दिले. या 4ही बटालियनच्या मिळून 500च्या वर जवानांच्या परेडचं नेतृत्व कमांडंट डिसोजा यांनी केलं. बँड पथकाच्या तालावर झालेल्या या परेडच्या माध्यमातून ध्वजाला सलामी दिली गेली. निशाण ही प्रत्येक बटालियनची ओळख असते. एकता आणि शक्तीची भावना त्यातून ध्वनित होते. ध्वजाद्वारे वीरता आणि सेवा परंपरेची शिकवण तसेच भारतीय लष्कराच्या उच्चतम शौर्यगुणांची प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आलं. मैदानावर ध्वज असताना त्यांना हेलिकॉप्टरद्वारे स्वतंत्र ध्वज फडकावून अभिवादन करण्यात आलं. लष्कराच्या प्रसिद्ध बँडच्या आवाजात 4ही बटालियनच्या जवानांची शानदार परेड झाली. यावेळी या बँड पथकाने कदम कदम बढ़ाए जा व सारे जहां से अच्छा ही देशभक्तीपर गीते सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. Power and joy. We have
Ladies and gentlemen, following marching contingents is the mountain contingent led by Major Sanjay Bishnoi. The mountain contingent comprising of infantry combat vehicle EMP2, carrier motor track and armored ambulance track showcases the unprecedented प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.